स्त्रियांना सतत स्वतःला वेळोवेळी सिद्ध करावे लागते। एक स्मार्ट वुमन तिची आवड नेहमी जपते, कारण तीच आवड तिला पॉवरफुल बनवू शकते। स्मार्ट वुमन, एक स्मार्ट स्त्री बनायला कोणाला नाही आवडणार, जिचे सगळे कौतुक करतात, जिच्या पर्सनॅलिटीमुळे सगळे इन्स्पायर होतात आणि जी एक स्ट्रॉंग स्त्री असल्याचं एक्झाम्पल असते। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की स्मार्ट वुमन होण्यासाठी, स्मार्ट स्त्री होण्यासाठी या 8 क्वालिटीज असणे गरजेचे आहेत। यामधली 8वी क्वालिटी आहे ती खूप महत्त्वाची आहे, तर ती मिस करू नका। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। यामधली फर्स्ट क्वालिटी आहे बी कॉन्फिडंट, म्हणजेच आत्मविश्वास बाळगा। बघा, तुमचा आत्मविश्वास ही बेसिक रिक्वायरमेंट आहे एक स्मार्ट वुमन होण्यासाठी, एक स्मार्ट स्त्री होण्यासाठी। जर तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर तुम्हाला सतत निराशा जाणवत राहील। मग तुम्ही स्वतःचे विचार, स्वतःचे मत इतरांसमोर मांडूच शकणार नाही आणि हा आजकालचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। मग स्वतःला कॉन्फिडंट बनवा आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात हे इतरांनाही दाखवा, तेव्हाच तुम्ही स्मार्ट वुमन बनू शकता। यामधली नेक्स्ट क्वालिटी आहे बिहेवियर अँड गेस्चर, म्हणजेच तुमचे वर्तन आणि हावभाव यावरून ठरते की इतरांनी तुमच्यासोबत कसे वागले पाहिजे। बघा, एक प्रभावशाली स्त्री तीच असते जिचे स्टँडर्ड हाय असतात, कारण इतर लोक त्या स्त्रीच्या वर्तन आणि हावभाव यावरून अंदाज लावतात की या स्त्रीबरोबर रिस्पेक्टफुल आणि पोलाइटली, नम्रपणे बोलायचे आहे। म्हणून तुमचं स्टँडर्ड हाय ठेवा आणि स्वतःला क्लासी बनवा। यामधली थर्ड क्वालिटी आहे नो युअर सेल्फ, स्वतःला जाणून घ्या, स्वतःला महत्त्व द्या। स्वतःला कधीही इतरांपेक्षा कमी समजू नका। आपल्या स्त्रियांची ना एक सवय असते, कधी इतरांसाठी तर कधी पॉझेसिव्ह होऊन आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांना महत्त्व देतो। या सवयीमुळे आपण स्वतःलाच विसरून जातो। हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुम्ही आधी स्वतःला महत्त्व द्या, मगच इतर लोक तुम्हाला महत्त्व देतील। यामधली थर्ड क्वालिटी आहे डिमांड रिस्पेक्ट, म्हणजे स्वतःची रिस्पेक्ट करणे, आदर करणे आणि इतरांकडूनही करून घेणे। ही सवय आपण सुरुवातीपासूनच लावली पाहिजे। असेही एखाद्या स्त्रीला रिस्पेक्ट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, कारण कधी ती फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, म्हणजे पैसे नाही कमवत, आणि कधी तर फक्त ती मुलगी आहे म्हणून। समाधानी राहणे हे काही गोष्टींच्या बाबतीत लागू पडते, जसे की सौंदर्य, पैसा, पण सेल्फ रिस्पेक्ट तो तर जपलाच पाहिजे। आपली जवळची माणसे सोडल्यास कधीही कोणीही काहीही आपल्याला बोलेल हे चालवून घेऊ नका। तुम्ही जसे इतरांना रिस्पेक्ट देता, इतरांची काळजी घेतात, तसाच रिस्पेक्ट तुम्हालाही मिळाला पाहिजे आणि इतरांनाही तुमची काळजी घेतली पाहिजे। यामधली नेक्स्ट क्वालिटी आहे होल्ड पॉवर विथ सॉफ्ट हार्टेड। बघा, एक स्मार्ट वुमन बाहेरून जरी पॉवरफुल दिसत असली तरी मनातून ती प्रेमळ आणि दयाळू स्त्री असावी। तुम्ही जर जॉब, बिझनेस किंवा एखाद्या पॉवरफुल पोझिशनवर असाल तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे, पण यामुळे तुमच्यामधला प्रेमळ आणि दयाळू स्वभाव हरवू नये। तुम्ही जेव्हाही कधी कोणाला भेटणार तेव्हा रिस्पेक्ट आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य हे सोबत ठेवूनच भेटा, कारण साधेपणा आणि नम्रपणा हीच माणसाची खरी ओळख असते। यामधली नेक्स्ट क्वालिटी आहे से नो, म्हणजेच नाही म्हणायला शिका। एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नसेल, आवडत नसेल तर नाही म्हणायला शिका। बऱ्याचदा काय होतं ना, आपण इतरांचा विचार करतो की इतर लोक नाराज होतील आणि कधी कधी तर आपल्यामध्ये हिंमतच नसते, म्हणून आपण नाही म्हणतच नाही। पण स्मार्ट वुमन, स्मार्ट स्त्रीचे या बाबतीत विचार वेगळे असतात। ती कधीच इतरांसाठी चुकीच्या गोष्टीला बरोबर आहे असं म्हणतच नाही। एक स्मार्ट वुमन शांतपणे आपले मत इतरांसमोर मांडते आणि त्यावर ठाम राहते। ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असल्याची क्वालिटी आहे। यामधली 7वी क्वालिटी आहे डोंट ऑलवेज बी अवेलेबल, म्हणजे सतत सगळ्यांसाठी अवेलेबल राहू नका, उपलब्ध राहू नका। आपण सतत सगळ्यांसाठी अवेलेबल राहू शकतो का? नाही ना, आणि जर राहू शकलो तर हे सगळ्यात कठीण काम असणार आहे। आपण स्त्रियांनी आधी स्वतःला आणि मग इतरांना हे सांगणे गरजेचे आहे की आपलेही काही आयुष्य आहे, आपलेही काही प्रायोरिटीज आहेत।
जर सतत सगळ्यांसाठी आपण अवेलेबल राहिलो तर आपण स्वतःला कधी वेळ देणार, स्वतः कधी जगणार? आणि असंही जर आपण सतत अवेलेबल राहिलो तर आपली व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट कमी होऊन जाणार. यामधली शेवटची क्वालिटी आहे जी खूप महत्त्वाची क्वालिटी आहे, ती म्हणजे बी पॅशनेट. बघा, प्रत्येक स्त्रीला काही ना काही आवड असते. ती आवड त्या स्त्रीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोर्स करत असतात आणि प्रेरणाही देत असतात. एक स्मार्ट वुमन तिची आवड नेहमी जपते, कारण तीच आवड तिला पॉवरफुल बनवू शकते. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचं पॅशन म्हणजेच आवड आणि कॉन्फिडन्स दिसायला हवा. तुम्ही जे काही ध्येय निवडले आहे त्यात तुमची आवड असायलाच हवी. कारण जसे मी मागेही म्हटले की स्त्रियांना सतत स्वतःला वेळोवेळी सिद्ध करावे लागते. त्यांना हे दाखवून द्यावं लागतं की आपल्यामध्ये ही पोटेन्शियल आहे, स्टॅमिना आहे. स्मार्ट वुमन बनण्यासाठी तुमच्यामध्ये ही क्वालिटी असायलाच हवी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.